भक्ती शिकावी ती भक्त श्रेष्ठ श्री हनुमानाकडून। भक्ती ही केवळ बाह्य आचारविचारांची अभिव्यक्ती नसून ती आत्म्याची परमात्म्याशी होणारी एकरूपता आहे। या अद्वैत अनुभूतीचा सर्वोच्च आदर्श म्हणजे हनुमंत। त्यांच्या जीवनात भक्ती ही केवळ भावना नव्हती, तर तो त्यांचा श्वासोच्छ्वास होता, तीच त्यांची चेतना होती। हनुमानांची भक्ती दास्यभाव या श्रेष्ठ मार्गाने प्रकट होते। मी प्रभूंचा दास आहे ही त्यांची अखंड भावना होती। या दास्यभावात अहंकाराचा पूर्ण लय होतो आणि कर्तेपणा नाहीसा होतो। जेथे मी संपतो तेथेच तो प्रकट होतो। म्हणूनच हनुमंत म्हणतात, देहबुद्धीने मी दास, जीवबुद्धीने तुझा अंश आणि आत्मबुद्धीने मी आणि तू एकच आहोत। त्यांची भक्ती ही निष्काम आणि निस्वार्थ आहे। त्यांनी केलेल्या प्रत्येक कर्मामागे फलाची इच्छा नव्हती, तर केवळ श्री रामाची कृपा प्राप्तीची तळमळ होती। हीच निष्काम कर्मयोग आणि पराभक्तीची पराकाष्ठा आहे। त्यांच्या अंतःकरणात केवळ रामनामाचा अखंड जप चालू असतो, तोच त्यांचा प्राण, तोच त्यांचा आत्मानुभव। हनुमंताची निष्ठा ही अचल आणि अखंड आहे। बाह्य परिस्थिती कितीही विपरीत असली तरी त्यांची अंतर्मुख वृत्ती कधीही डळमळीत होत नाही, कारण त्यांचे चित्त पूर्णतः रामचरणी स्थिर झालेले आहे। हीच स्थितप्रज्ञता आणि समत्वबुद्धी आहे। त्यांची नम्रता ही त्यांच्या आत्मज्ञानाची साक्ष देते। सर्व सामर्थ्य असूनही ते स्वतःला केवळ रामदूत मानतात। हीच खरी अहंनिवृत्ती आहे, जी मुक्तीची द्वारं उघडते। हनुमंताची भक्ती आपल्याला शिकवते की आत्म्याने परमात्म्याशी एकरूप व्हायचे असेल तर अहंकाराचा त्याग, निष्काम निरपेक्ष सेवा, अखंड नामस्मरण आणि पूर्ण समर्पण आवश्यक आहे। अशी भक्ती केवळ ईश्वर प्राप्तीच घडवत नाही, तर जीवाला जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त करून परमानंदच्या अवस्थेत नेते। जय श्रीराम, जय हनुमान, जय गुरुदेव।